बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये राजाला स्वप्न पडलेलं असतं की अवनी सगळ्या मुलांना त्याच्या वतीने वडापाव वाटतेय आणि खूप आनंदाने हे सगळं करतेय. हे बघून राजा अगदी भारावून गेलेला आहे आणि अवनी पण खूप खुश आहे या सगळ्यांसोबत. नंतर अवनी सोनाराच्या दुकानामध्ये जाते तेव्हा राजाला असं वाटतं की ती त्याच्यासाठी काहीतरी सोन्याची वस्तू घेऊन येते. पण अवनी तिची अंगठी मोडून त्या राजाला त्याचे पैसे परत करायचे असते. त्यामुळे ती सोनाराच्या दुकानाकडे जाते. राजाला खूप आनंद होतो पण ती त्याच्यासाठी काहीच करणार नसते. नंतर इकडे तो दत्त्या आणि सुलू बसलेले असतात तेव्हा ते दत्ताच्या डोक्याला खूप जोरात दगड लागलेला आहे आणि ती म्हणत असते, थांब तू, त्या अन्याला तर मी बघतेच आता. आणि तो तुझ्या का मागे लागलाय. पण हे दोघंच त्या अन्नाच्या हात धुवून मागे लागलेले आहे. नंतर ही सुलूची मुलगी नमी ती म्हणत असते, अगं आई अशी काय करते तू, तुम्ही दोघं त्या मामाच्या हात धुवून मागे लागलेला असता आणि त्याने फक्त दगड मारला तर किती त्याच्या मागे लागायचा प्रयत्न करते तू. आणि ती पोलिसांना वगैरे सांगते, कंप्लेंट देते आणि पोलीस घेऊन त्या अण्णांच्या घरी ती जात असते. नंतर राजासाठी तिने अंगठी आणलेली आहे. हे राजाला असं वाटतं की आता अवनीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण नंतर तो स्वप्नातून जागा होतो आणि नंतर अवनी म्हणत असते, अरे राजा काय झालंय, मी मी तर कुठेच गेलेली नव्हती, मी तर इथेच आहे. तेव्हा राजा स्वप्नातून जागा होतो आणि तो म्हणत असतो, काही नाही, मी ना एक वेगळंच विचार करत होतो, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणलं. अवनी विचार करत असते आणि अवनी म्हणते, अरे मला तुला एक सांगायचं होतं, उद्या मला एका हॉस्टेलमध्ये जायचं आहे, भाड्याने हॉस्टेल बघणार आहे मी माझ्यासाठी. नंतर इकडे पोलीस आणि ते दत्ता सुलू हे सगळेजण अण्णांकडे आलेले असतात. तेव्हा तिथे राजा, यशोदा सगळेजण उभे असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, धोंडे अण्णा बाहेर या लवकर. इकडे राजा आणि अवनी आत्ताच रिक्षातून उतरतात. अवनी म्हणत असते, काय झालं आत्या. ती सुलू आत्या म्हणत असते, अगं बघ, हा तुझा सासरा ना खूप वाईट माणूस आहे. लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याने. बघ त्या दत्ताच्या डोक्याला किती लागलंय तर. आणि तू जा हे घर सोडून. या घरात तू कशी राहशील ग बाई. किती दिवस झाले या घराला बाईचा आशीर्वाद नाहीये. आणि तू हुशार जर असशील ना तर इथून लवकरात लवकर निघून जा. अण्णा म्हणत असतो, ए सुले, तू का माझ्या सुनेला भडकवती ग. आणि का ती निघून जाईल. ती लग्न करून आमच्या घरात आली आहे आणि तुझा आशीर्वाद तर आम्ही कधीच खरं ठरवू देणार नाही. इकडे यशोदा आणि धन्या पण कॉलेजमधून आलेला असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, काय झालं अण्णा. तो अण्णा म्हणत असतो, अरे काही नाही, दत्त्यांना आणखी शाप वगैरे देत होता म्हणून मी दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तुम्ही कायदा कशाला हातात घेतला. आणि त्या अण्णांची कॉलर पकडून त्यांना ओढत नेत असतात. तेव्हा सगळेजण त्यांना थांबवतात आणि त्या अवनीला पण या घरामध्ये एक अटॅचमेंट झालेली आहे, त्यामुळे तिला पण हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. आणि सुलू आणि दत्त्या खूप आनंदाने नाचत असतात की बरं झालं या अण्णांना पकडलं, खूप माज आला याला आणि सारखा आम्हाला काही ना काही बोलत असतो. पण ही सुलू आणि हा दत्त्या त्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. नंतर अवनीला विचार पडतो, ही आत्या एवढी का विचित्र आहे, का अशी सारखं बोलत असते यांच्या घराबद्दल. एकतर यांना कुण्या बाईचा मदतही नाही, ही आत्या मदत तर करतच नाही पण सारखी यांना शिव्या शाप देत असते. ते इन्स्पेक्टर साहेब हे बघून म्हणत असतात, बाई तुमची कंप्लेंट आम्ही घेतली ना, आता तुम्ही शांत बसा आणि स्वतःच्या घरी जा. यांचं आम्ही काय करायचंय ना तो बघतो. सगळेजण खूप भावूक होतात. यशदा, धन्या आणि ते सगळे म्हणत असतात की अण्णा जाऊ नका ना, आमच्या अण्णांना का नेताय तुम्ही, काहीच नाही केलं त्यांनी. आणि हे सगळे भावंड बाजूला उभे राहतात. तेव्हा अण्णांना ते पोलीस पकडून घेऊन जातात. ही सुलू त्या अवनीला भडकावत असते पण अवनी स्वतःच्या डोक्याने विचार करते, त्यामुळे ती त्या सुलू अक्काचं काहीच ऐकत नाही. यशोदा म्हणत असतो, अवनी तुम्हाला खूप वाईट वाटलं का की आमच्या घरासमोर असं काहीतरी घडलंय, पोलीस अण्णांना घेऊन गेले. पण हे सगळं ना नेहमीच आहे. ही सुलू आत्या आमच्या हात धुवून मागे लागलेली आहे. तेव्हा ती नमी येते आणि ती म्हणत असते, काय झालं ग, एवढा नको विचार करू, माझी आई तशीच आहे, तिचा स्वभाव पहिलीपासून तसाच आहे, त्यामुळे तो बदललाच नाही कधी. ती म्हणत असते, राजा चल ना आमच्या घरी, मला तुमच्या दोघांचं औक्षण करायचं आहे आणि तुला भेटवस्तू पण द्यायची आहे. इकडे अवनीच्या बाबांच्या घरी त्याची तब्येत थोडी बरी असते. आता तो जेवणासाठी खाली आलेला असतो. तेव्हा
तो म्हणत असतो झालंय का. तिची आई म्हणत असते हो झालंय. आणि ती नाश्ता घेऊन येते. तेव्हा तिचा भाऊ खाली येतो आणि तो म्हणत असतो बाबा तुमची तब्येत आता बरी आहे का, आणि गोळ्या औषधं वेळेवर घेत जा म्हणजे तुम्हाला लवकर रिकवर होता येईल. त्याचा बाबा म्हणत असतो हो बाळा झालंय माझं आता व्यवस्थित थोडं, आणि थोडा त्रास होतो तो पण लवकरच बरा होईल. नंतर ती वहिनी त्या अवनीचा विषय काढते आणि म्हणते बाबा त्या अवनीने जे लग्न केलंय ना ते खोटं आहे, कारण तिला विवांसोबत लग्न करायचं नव्हतं. ती आपल्याला ओरडून सांगत होती, पण आपणच तिचं काही ऐकलं नाही, त्यामुळे तिला हे करायला भाग पाडलं गेलं. आणि तो तिथून निघून जायला निघतो तर ही वहिनी ते सुलात्याने पाठवलेला व्हिडिओ तिथे लावते आणि त्यामध्ये रिसेप्शन झालेलं असतं. तर त्या रिसेप्शनमध्ये तिने राजाच्या नावाचा उखाणा घेतलेला असतो. ते ऐकून यांना अजूनच तिची चीड येते आणि तिचे वडील पण निघून जायला लागतात. तेव्हा ते म्हणत असतात आता या अवनीचा विषय मला या घरात नकोय. ती आपल्यासाठी मेलेली आहे ना, मग कशाला तिचा 3-3 वेळेस विषय काढतीयस तू. आणि तिचा नवरा त्या स्वातीला समजावत असतो आणि खूप चिडतो तिच्यावर की तू का बाबांना त्रास होईल असं वागतीये, का त्या अवनीचा सारखा विषय आपल्या घरामध्ये काढतीये. तिला जर आपल्या इज्जतीची पर्वा असती तर तिने हे सगळं केलंच नसतं. तिने आपल्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतं. आणि तो उखाणा ऐकताच तिच्या बाबाच्या छातीमध्ये परत दुखायला लागतं. खूप त्रास होतो त्यांना. परत त्यांना अटॅकसारखंच व्हायला लागतं. तेव्हा तो मुलगा त्यांना रूममध्ये घेऊन जातो आणि परत त्यांना आराम करायला सांगतो आणि औषध वगैरे देतो. तो एवढा चिडतो तिचे बाबा तिच्यावर. तेव्हा तो बघून खूप वाईट वाटतं या सगळ्यांनाच. पण तिची आई पण काहीच करू शकत नाहीये, कारण अवनीने खरंच हे खूप वाईट केलंय. तिच्या बाबांना त्रास होणं साहजिकच आहे. तिची आई खूप रडते आणि म्हणत असते ही अवनी हिला लहानपणापासून एवढं जीवापाड जपलं आणि शेवटच्या क्षणाला तिने आपला विचार करायचा तर तिने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा विचार केला. इकडे तो म्हणत असतो स्वाती तू जर आता अवनीशी बोलण्याचा पण प्रयत्न केला आणि मला याचं थोडी पण जाणीव झाली तर मी तुला जिवंत सोडणार नाही. ती स्वाती म्हणत असते नाही करणार मी आता, अवनीचं नाव नाही घेणार घरामध्ये. इकडे अवनी आणि राजा ते नमूकडे आलेले असतात. तेव्हा ती नमू तिला भेटवस्तू देते. राजा म्हणतो अगं एवढं काय करायचं, काही गरज नव्हती याची. ती म्हणत असते अरे या धांडग्यांना एवढी चांगली सून भेटली, एवढी सुंदर आणि गुणी सून तू त्यांच्यासाठी घेऊन आला, तिचं कोडकौतुक करायला नको का. आता तुमच्या घरामध्ये तुमची आई वगैरे असती तर तिने केलंच असतं, आणि माझी आई तर बघ ना तुमच्या घराबद्दल विषयही काढू देत नाही. त्यामुळे हे सगळं मलाच करायचं आहे ना. आणि ती तिचं औक्षण वगैरे करते. त्या अवनीला पण हे सगळं बघून छान वाटत असतात की हे माणसं जरी गरीब असली तरी प्रेम आहे आणि प्रेमाने मला सांभाळतात. आणि नंतर ते घरी गेल्याच्या नंतर इकडे यशोदा राजा पाहण्या धन्या हे जेवायला बसत असतात. तेव्हा अवनी त्यांना खिडकीतून बघते. यशोदा म्हणत असतो अवनी तुम्ही पण या ना इकडे. अवनी येते. तो म्हणत असतो तुम्हाला हे सगळं असं विचित्र वाटत नाही ना, आम्ही असं सोबत जेवायला वगैरे बसतो गप्पा मारत. ती म्हणत असते नाही ना. पण ती यांना विचारते की ती सुलो आत्या तुमच्यासोबत अशी का वागते. तेव्हा पाण्या आणि धन्या तिला सांगतात की सुलो आत्या आणि त्या दत्ताने त्याच्या नावाची प्रॉपर्टी विकून टाकली आणि या प्रॉपर्टीवर आता त्यांचा डोळा आहे, म्हणून ते हात धुवून अण्णांच्या मागे लागलेले असतात. पण अण्णा आमच्यासाठी या प्रॉपर्टीला धक्का पण लागू देत नाहीये. तेव्हा अवनी म्हणत असते पण ती आत्या एवढा का रागराग करते सारखंच तुमच्या शिव्या शाप देत असते, सारखं म्हणत असते तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद नाहीये. ती म्हणत असते अहो तिला असं वाटतं नेहमी तिचा आशीर्वाद खरा होणार आहे, कारण एवढ्या दिवसाचं आमच्या घरात कुणीच बाई राहायला तयार नव्हती, किंवा तुम्ही आलात आणि आमच्या घराला घर पण आलं. पण तुम्हाला हे सगळं आवडत नसेल ना तर तुम्ही आतमध्ये जाऊन बसू शकता. ती अवनी म्हणत असते नको राहू द्या, आणि ती तिथेच बसते, इकडे तिकडे बघत असते. ही गप्पा मारत जेवत असतात. यशोदा धन्याला म्हणत असतो धन्या जास्त बडबड करू नकोस, वहिनी नवीन आहे ना आपल्यामध्ये, त्यामुळे तिला कम्फर्टेबल वाटेल तसंच वागा. पण नंतर अवनी म्हणत असते यशोदादा मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मी एका हॉस्टेलला जायचा विचार करते. तिथे भाड्याने रूम वगैरे भेटली तर मी माझा खर्च स्वतःचा स्वतः करेल, पण मी नाही राहू शकत इकडे. तेव्हा यशोदाच्या डोळ्यात अगदी पाणी येतं आणि नंतर राजा म्हणत असतो नका ना जाऊ तुम्ही.
यशोदा राजाला समजावतो, अरे तिने हे लग्न तुझ्यासाठी नाही तर तिच्या करिअरसाठी केलं आहे आणि तिला प्लीज या सगळ्यामध्ये अडकवू नको आणि तू पण खोटे आशा पाहू नकोस, त्यामुळे परत तुला खूप त्रास होईल नंतर. आणि ती जी म्हणती ना ती तिला करू दे, पण तिचं नशीब तिला परत हॉस्टेलमध्ये तिला काही जागा वगैरे भेटत नाही. तिचं नशीब तिला परत राजाच्याच घरी घेऊन येणार आहे आणि नंतर आता पुढील भागामध्ये ती कसा संसार करते, या घरामध्ये तिला सुरक्षितता वाटते की नाही हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. त्यासाठी पुढील भाग नक्की बघा. इकडे यशोदा राजाला समजावत असतो, पण राजाच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून यशोदाला पण खूप वाईट वाटत असतं. पण तो म्हणतो, जाऊ दे राजा, जसं नशिबात असेल ना तसं होईल, तू काळजी करू नकोस, पण अवनीला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस आणि तिला इथे थांबण्याची जबरदस्ती पण करू नकोस. नंतर राजा म्हणत असतो, अरे पण ते सुलू आत्या तर आपल्या पहिलीच मागे लागलेली आहे ना, सारखं म्हणत असते, आपल्या घराबद्दल वाईट बोलत असते, तिला किती आनंद होईल या जर इथून निघून गेल्या तर. आणि पूर्ण गावभर अण्णांनी रिसेप्शन दिलेलं आहे आणि या जर इथे राहिल्या नाही तर पूर्ण गावात आपली परत नाचक